श्री स्वामी समर्थ. जय शंकर. रुद्रा भक्ती मार्ग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला मंडळी, सुरुवात करूया कथेला. एक गुरु भक्त मारवाडी होता. एके दिवशी त्याच्या दुकानात औचित्याचे गुरु आले आणि म्हणाले, अहो मोतीचंद, मला पोथी बांधायला एक हातभार रेशमाचे कापड हवे आहे. तागातील राहिलेला एखादा तुकडा आहे का पाहतो. हे गुरुचे शब्द कानी पडताच मारवाड्याला मोठे संकट वाटले. ते टाळण्यासाठी ते म्हणाला, महाराज, 4-5 तागे होते, पण सध्या लग्नसराई असल्याने मागच्या आठवड्यातच ते सर्व खपून गेले. तत्पुरती जर आपण विचारले असते तर मी हातभर नव्हे तर त्याहूनही अधिक देऊ शकलो असतो. मारवाड्याचे हे बोलणे ऐकून, बरं तर मी चलतो असे म्हणून गुरु स्वस्थानी परतले. मारवाड्याचे दुकान आणि घर एकच असल्यामुळे त्या उभयांचे काय बोलणे झाले ते मारवाड्याच्या बायकोला ऐकावयास मिळाले. नवऱ्याकडून गुरुचा अपमान घडला याबद्दल तिला अतिशय वाईट वाटले. दुकानात रेशमी कापडाचे तागेच्या तागे असून सुद्धा आपले यजमान हातभर कापड गुरुला देऊ शकले नाहीत. खरोखर आपण किती अभागे आहोत असे तिला वाटले. शेवटी आपण काहीतरी युक्ती करून गुरूंना कापड नेऊन द्यावायचे असे तिने ठरवले. तेव्हा मारवाडी दुपारी जेवायला आला. त्यावेळी ती म्हणाली, मला दिवाळीला पोलकी शिवायची आहेत, तेव्हा रेशमी कापड आहे का. मारवाड्यांनी चटकन जाऊन दुकानातून 8 रंगाचे 8 रेशमी कापडाचे तागे आणून तिच्या पुढे ठेवले व यातील तुला हवे तितके काढून घे असे तो म्हणाला. त्यावर तिने प्रत्येक ताग्यातील थोडे थोडे कापड काढून घेतले व नवरा दुकानात गेल्यावर ती गुरूंच्या मठात गेली आणि ते कापड त्यांना अर्पण करून तिने त्यास नमस्कार केला. तिच्या शुद्ध भावनेला संतुष्ट होऊन त्यांनी तिला आशीर्वाद दिला. 6 महिन्यानंतर मारवाड्यावर मोठे संकट गुदरले. तेव्हा मारवाडी त्यांच्या निवारणार्थ आपल्या गुरुकडे गेला आणि त्यांचे पाय धरून, या संकटातून मला एक वेळ सोडवा म्हणून घळाघळा रडू लागला. तेव्हा गुरु म्हणाले, तुझ्या बायको मुलासाठी तू आजवर कितीतरी कापड खर्च केले असशील, पण देवाची पोथी बांधायला वितभर कापड मात्र देणे तुझ्याकडून झाले नाही आणि म्हणतोस देवाने आपले संकट दूर करावे. तो काय तुझा नोकर आहे. देवावर प्रेम केल्याशिवाय देव आपला संकटी कसा पावेल. गुरुच्या या वचनाने मारवाड्याचे डोळे चांगलेच उघडले. या गोष्टीचे तात्पर्य असे आहे, एखाद्याने देवाची भक्ती करायला सुरुवात केली की त्यांचे आपल्यावर कितीसे प्रेम आहे याची देव कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने परीक्षा पाहत असतो.